बोल, काय चाललंय तुझ्या डोक्यात नेमकं? मी ना माझ्या सगळ्या घरच्यांशी खूप वाईट वागते. माझ्या माणसानं मी माझा शत्रू बनवून ठेवलेलं आहे. माझ्या सुनेला ताराला मी सांगितलंय, याद राख, तू जर का माझ्या घरचा उंबरठा ओलांडलास ना तर परत माझ्या घरात पाऊल नाही ठेवायचं. मी सगळ्यांशी वाईट वागते तुझ्यामुळे. काय चाललंय नेमकं तुझ्या डोक्यात? सांग मला पटकन. तिलोत्तमा, अगं किती टेन्शन घेशील? तुझं एवढं टेन्शन बघून ना आता मला टेन्शन यायला लागलंय. मी तुझं काही वाईट होत देणार नाही. डोंट वरी, स्ट्रेस नको घेऊ. तुझा काय प्लॅन आहे? तुझ्याकडे काही उपाय खरंच आहे का नाही? उपाय ना? हो दाखवते. हे बघ खिशात आहे, ठेवलाय बघ. कम ऑन भैरवी. अंक काय करतेस तू? हा उपाय का मी असं खिशात घेऊन फिरणार आहे का? पण ज्यांच्याकडे हा उपाय आहे ना ते विद्वान महापुरुष उद्या सकाळी आपल्या घरात असतील. तू एवढ्या खात्रीने मला सांगतेस तर मी ठेवते तुझ्यावर विश्वास. ठेवू ना? 100%. ये तू. मातृत्वाचं सुख सावलीला कधीच मिळणार नाही. नियती हिला ते सुख कधीच देणार नाहीये. माझी हिंमत नाही झाली तुला हे सत्य सांगायची. दोन घास खाऊन घे सावली. चल. इच्छा नाहीये माझी. असं उपाशी नाही राहायचं सावली. चल उठ. चल चल. ठीक आहे, मग तू नाही जेवणार तर मग मी पण नाही जेवणार. उपाशी राहायचं ना तुला? मी पण उपाशी राहीन, चालेल ना? खाऊन घे. तुम्हाला माहित होतं ना हे? मग कधीच मला जाणवू का नाही दिलं तुम्ही? इतकं मोठं दुःख एकट्याने का सहन केलं? सावली, कुठे एवढं मोठं दुःख आहे? धर. नको ना रडू. रडू नको. सावली, या जगात आपणच दोघं आहोत का की ज्यांच्यासोबत असं काहीतरी घडतंय? नाही, बरीच माणसं आहेत. प्रत्येकालाच मूल होतं असं नाही आहे सावली. काही लोकांना मूल होतं, काही लोकांना मूल होत नाही. काहींना हवं असतं आणि काहींना नको असतं. त्याच्यासाठीही प्रयत्न चालू असतात. काही जण खूप प्रयत्न करतात, नवस करतात, पण शेवटी जे नशिबात लिहिलेलं असतं तेच होतं. माझं ऐकशील? विश्वास ठेव सावली माझ्यावर. काय ना, देव आपलं वाईट का बघेल? देव आपलं नशीब ठरवतो ना. मग कदाचित जे घडतंय ते आपल्यासाठी चांगलं असेल. जगन्नाथजींनी जे भाकीत केलंय त्यावर तुमचा विश्वास आहे? त्यांच्यावर विश्वास नाहीच आहे. तोंडावर बोललो मी त्यांच्या. आणि उद्या पण जी व्यक्ती येणार आहे ना, त्यांच्यापेक्षा मोठी असली तरी त्या व्यक्तीवर पण विश्वास नाही आहे माझा. आपण सगळे प्रयत्न करतोय, तू माझी कूस का उचलत नाहीये? कुठे कमी पडतोय आपण? कदाचित आपण खूप प्रयत्न केले म्हणूनच होत नसेल. अति प्रयत्न करतो याचा अर्थ आपला देवावर, पांडुरंगावर पूर्णपणे विश्वास नाही आहे. जर त्याच्यावर विश्वास असेल तर आपण सरेंडर केलं पाहिजे ना.
त्याच्यावर सगळं सोपवलं पाहिजे. तो बघून घेईल काय करायचं ते. जे योग्य असेल ते करेल. उलट त्याच्यावर विश्वास आहे म्हणूनच आपण हे सगळं करायला हवंय ना. तसं नाही. मला सांग, तू हा जो मार्ग म्हणतेस, उपाय जो आहे, हा मार्ग आपल्यासाठी योग्य असेल असं का वाटतंय तुला? बरेच मार्ग असतात जे देवाला माहिती असतात, जे पांडुरंगाला माहिती आहेत. आपण नाही बघू शकत. म्हणून म्हणतोय की पांडुरंग जो मार्ग आपल्यासाठी योग्य असेल ना, तो दाखवेल. वेळ येईल, तो मार्ग दाखवेल. घाई नको करू कशाची. पण जो मार्ग आपण निवडलाय तो विठुरायाला योग्य वाटत असेल तर मग आपण का नाकारायचं? ह्या जगात त्याच्या इच्छेप्रमाणेच होतं ना सगळं. तुला माहिती आहे ना, तुझ्या समोर नाही जिंकू शकत मी. करूया, तुझ्यासाठी करूया. तुझ्या समाधानासाठी करेन. माझ्या समाधानासाठी नाही, तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून कर. म्हणून करतो. चल आता माझ्या इच्छेखातीर 2 घास खाऊन घे. हां, धर. चल येत. का बोलवलं तिथे? सारंग, आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस ठरू शकतो. गुरुजींनी सांगितलंय. गुरुजी म्हणजे जे आपल्या सावलीवर उपाय करणार आहेत ते. त्यांनी सांगितलंय की हे सगळे विधी सुरू करण्याआधी तुला आणि सावलीला अगदी मनोभावे आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे. आणि ते करण्याआधी सर्वत्र गंगाजल शिंपडून घराचं शुद्धीकरण करायचं आहे आपल्याला. शुद्धीकरण म्हणजे आजपर्यंत काय घर अशुद्ध होतं? काय आहे हे असले सगळे उपाय करून काय साध्य करायचं आपल्याला? सारंग, सारंग, हे बघ, फार चिकित्सा करू नकोस. अरे निदान सावलीसाठी म्हणून तरी पूजेला होकार दे. हा, बस सावली बरोबर पूजेला.